नमस्कार. आत्मा मालिक. जय श्रीराम. भाग क्रमांक 3. काही लोक म्हणतात आईवडीलच आमचे गुरु आहेत, मग आम्ही गुरु का करावा. ठीक आहे, परंतु मला असं म्हणायचं आहे की आईवडील हे जन्मदाते आहेत. आईवडील देवस्वरूप आहेत. परमेश्वराने, सृष्टी निर्मात्याने आपला सांभाळ करण्यासाठी आईवडिलांची निर्मिती केलेली आहे. आपलं पालनपोषणासाठी ही जबाबदारी परमेश्वराने आईवडिलांवर दिलेली आहे. ती जबाबदारी आईवडील आपल्या पद्धतीने व खूप चांगल्या पद्धतीने पार पाडित असतात, हे खरं आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये चिंता, दुःख, ताणतणाव, समस्या, संकट येत असतात. तर ते सोडवण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. शिवाय आईवडिलांचाही मृत्यू होतो, आपलाही मृत्यू होतो. प्रत्येकाचा धर्तीवर मृत्यू होतो, आपल्याला माहीतच आहे. जर का आईवडिलांचाही मृत्यू होतो, आपल्या सर्वांचा मृत्यू होतो, तर मग आपण आपला बाप कोण आहे. मग तर आपला बाप आहे सृष्टी निर्माता परमेश्वर, परमात्मा. आपण त्यांचे अंश आहोत, म्हणजे आत्मा आहोत. मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे ना, जर आपला मृत्यू होतो शेवटी, तर मग आपला जन्म कशासाठी. आईवडिलांचा मृत्यू होतो, आपला जन्म कशासाठी आपण धर्तीवर आलो आहोत. त्यासाठी सद्गुरू मार्ग. त्यामुळे आपण कोण आहोत याची ओळख व्हायला पाहिजे. हे शरीर आपण नाही, हे आपल्याला जे नाव धारण केलं आहे आपण, ते पण आपण नाही. हे शरीर नष्ट होतो, आत्मा अमर आहे. मग आत्म्याची आपल्याला ओळख व्हायला पाहिजे का नाही, त्यासाठी सद्गुरू. हा जन्मच आपली स्वतःची ओळख होण्यासाठी झालेला आहे. म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने फक्त आईवडीलच आपले गुरु ते खरं आहे, परंतु सद्गुरू केल्यामुळे अनेक समस्या आपल्या सुटतात, अनेक जीवनातले रहस्य सुटतात. सद्गुरू केल्यामुळे आपल्याला ध्यान साधना केल्यामुळे, नामदीक्षा घेतल्यामुळे, ध्यान साधना केल्यामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होत असते, विवेकबुद्धी मिळत असते. त्याकरता सर्वांनी सद्गुरू करावा. फक्त आपण जीवन जगतोय म्हणून जगा असं करू नका. आपल्या जीवनाचं खूप मूल्य आहे. हा जन्म खूप भाग्यानं मिळतो. तर सद्गुरूच हे रहस्याची उकल करू शकता. सद्गुरूंनी ईश्वर प्राप्ती केलेली असते, म्हणून नामदीक्षा घ्यावी. आणि फक्त अर्धा 1 तास आपल्याला द्यायचा ध्यानासाठी. त्यामुळे आपले सर्व समस्यांची उकल होते, जीवन आनंदी होतो. आपण कोण म्हणजे आत्मप्राप्ती केल्यामुळे आपण शांती, आनंद, प्रेम हे आपलं स्वरूप आहे. हे परमेश्वराचं स्वरूप आहे. दया, क्षमा, शांती. मग आपण त्यांचे अंश आहेत, तर ते गुण पण आपल्यात आहे. त्याची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे ना. तर आईवडिलांना मी प्रणाम करतो सर्वांच्या. सद्गुरू जरूर करावा. त्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. असेच व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांवर दररोज एक व्हिडिओ असेल. फक्त एखाद्या वेळेस जेव्हा काही काम निघेल तेव्हाच 1-2 दिवस लेट होईल, पण
दररोज व्हिडिओ नवीन नवीन असतील. सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलवर, बेल आयकॉन करा. सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा आहे. सर्वांनी आनंदात जीवन जगावं हीच अपेक्षा. धन्यवाद. आत्मा मालिक.